मी इथे या मंचावर तिसऱ्यांदा कथाकथनासाठी उभी आहे. यापूर्वी 2दा कथाकथन केलंय आणि 3ही वेळा स्त्रियांच्या बाबतीतल्या कथा आणि व्यथा मांडण्याचा प्रयत्न केलाय. आजही मी स्त्रीप्रधान कथा सांगणार आहे, परंतु जिनं पायात बळ दिलं, त्या शब्दाला धार दिली, त्या सावित्रीमाईची खरी खुरी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. आज तुमच्यातल्या कितीतरी जणांना माहिती असेल, पण त्यातल्या बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी दुवे कदाचित माहिती नसतील, तर ते मी इथे मांडण्याचा प्रयत्न करेन. गोष्ट आहे सावित्रीमाईची आणि अभिमानाची गोष्ट अशी की आज पुण्यात उभी राहून सावित्रीमाईची गोष्ट, तिची लेक तुम्हाला सांगते आहे. गोष्ट सावित्रीमाईची. 3 जानेवारी 1831 साताऱ्यातल्या नायगावी